काला चौकीचा महागणपती इथे बसतो बघा. तिथे अजून काय डेकोरेशन वगैरे तयारची सुरुवात वगैरे काय झाली नाही बघा. तिचा पाठपूजन सोहळा वगैरे होता त्यावेळी आपण आलेलो बघा. सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणीची ट्रॉली बघा. इथे कलर वगैरे केला. डेकोरेशन केवढा बनते बघा. खूपच जास्त आहे बघा. तिथे आता प्लाय वगैरे उभं करण्यात आले बघा. समोरून जी एंट्री आहे तिथलीच आहे ती. हीच आहे लालबागच्या राजाची. बघू शकता मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे. त्या साईडला बघा जे खांब वगैरे आहेत डेकोरेशनचे ते आहेत. आणि त्या साईडला डेकोरेशन बनतोय बघा. केवढा मोठा स्टेज आहे बघू शकता. या साईडला तुम्ही हीच तयारी चालू आहे पाद्यपूजनाची. बघू शकता जवळून दाखवतो तुम्हाला बघा. एक नंबर केवढ्या हाईट्स आहे बघा. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्ते वर्कशॉप. त्यानंतर आपण जाणार आहोत परेलचा राजा, मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी आणि काला चौकीचा महागणपती यांची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. मंडपची बघूया, कारण आता सध्या 25ला बघू शकता पाद्यपूजन सोहळा असणार आहे आणि त्याच्यानंतर 29ला पण मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा असणार आहे. त्यांची कुठपर्यंत तयारी झाली ते आपण पाहणार आहोत. चला आता आपण तिकडेच जाऊया. परेल वर्कशॉप पासून सुरुवात करू. पुन्हा एकदा आपण आलोय परेल वर्कशॉपला. तिथली अपडेट देणार आहे तुम्हाला. बघू शकता केवढा मोठा वर्कशॉप आहे. बघूया आतमध्ये काय अपडेट आहे. चला बघूया, सुरुवात करूया. बघा इथे प्रभावला आहे जुने सिद्धेश दिगोले यांच्या वर्कशॉपमध्ये. त्यानंतर आपण पहिलं ईश्वरी आर्ट्स कव्हर करणार आहोत. हे बघा ईश्वरी आर्ट्समध्ये आपण आलोय आता. ईश्वरी आर्ट्समधल्या घरगुती मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. सुंदर अशा बघा मूर्त्या, दोन अशा खूप साऱ्या मूर्त्या त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर आपण जेवढ्या मूर्त्या रेडी आहेत त्यातल्या 5 ते 6 मूर्त्या कव्हर करू, जास्त दाखवणार नाही तुम्हाला. महाराष्ट्र राजाची ट्रॉली आहे. त्यानंतर कोणकोणत्या ट्रॉली आहेत ते तुम्हाला दाखवतो मी बघा. निलेश विद्यार्थी यांचा वर्कशॉप, तिथे पण एक ट्रॉली आहे बघा. बघू शकता केवढा मोठा आहे. त्यानंतर बघा इथे ट्रॉली बघू शकता ओमकांडव यांची ट्रॉली आहे. त्याच्या पुढे बघू शकता मुंबईत आनंदची ट्रॉली आहे. बघू शकता इथे कृणाल पाटील यांच्यासाठी. त्यानंतर बघा केतवाडी सातवा, त्यानंतर परेलचा विघ्नहर्ता. त्यानंतर बघा इथे मुंबईचा गणराज, त्यानंतर कलाधिपती आर्ट्स आणि अग्निमूर्ती आर्ट्स आहे बघा साईडला. त्यानंतर सुंदर अशी मूर्ती बघू शकता, छोटे पाटे प्रभावल वगैरे. तर पोहेकर आर्ट्स आणि निलेश विदाटे यांच्या 4 ते 5 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत. त्या तुम्हाला दाखवतो बघा. सुंदर अशा मूर्त्या बघू शकता तुम्ही. फक्त फेस रिव्हील करतोय, बाकी नेकेड मूर्त्यांचं काही शूट वगैरे करू शकत नाही आपण. आज 5 ते 6 मूर्त्या त्या तुम्हाला मी दाखवतो, कारण त्यांचा फेस दाखवू शकतो. बाकी मूर्त्या ऑलमोस्ट त्यांचे हात वगैरे सर्व जोडायचा वर्कशॉप आहे तिकडे बघूया. एवढी तिथे अपडेट देऊ शकत नाही जास्त, कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही बघा. बाहेर 2 ट्रॉली आहेत त्या दाखवतो. त्यानंतर आपण जाणार आहोत गणसंकुलमध्ये. पर्यंत सम्राटचे टी शर्ट तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट दिलेला आहे बघा. 300 रुपये. त्यानंतर बघा बॅनर लागायला सुरुवात झाली. पहिला बॅनर लागला 9 ऑगस्टचा बघा. भव्य आगमन समारोह, इंद्रानगरचा राजा. नंतर खाली बघू शकता मुंबईचा विघ्नहर्ता अँटॉफिल बघा. तिथे पण लिहिलंय सर्व. बॅनर लागायला सुरुवात झाली आता गणसंकुलच्या गेटच्या आधी बघा. संकुलचा मेन गेट जो आहे तुम्ही बघा, या साईडला पण एक बघा आर्ट्स आहे, तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही कलाकार आर्ट. तिथे पण एक ट्रॉली आहे बघा. बाहेर पण बघा 12वीचा सुखकर्ताची ट्रॉली आहे. सुंदर अशी ट्रॉली आहे बघा. आणि इथे बघा बॅनर लागण्यास सुरुवात आहे बघा. तिथं सुयोगचा सम्राट 26ला आगमन सोहळा आहे तो. त्यानंतर बघा सुंदरबागचा राजा दाखवतो. साईडला बघा सुंदरबागचा राजा, त्याचा पण बघा 15 ऑगस्ट आगमन सोहळा होणार आहे. असे बॅनर वगैरे लागायला सुरुवात झाली. त्यानंतर बघू शकता हे सुखकर्ता आहे 12वीचा, त्याची ट्रॉली बघा केवढी आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा तुम्हाला आता गणसंकुल वर्कशॉपचे अपडेट देणार आहे. पहिले जे घरगुती गणपती आहेत त्यांचे वर्कशॉप आपण कव्हर करू. त्यानंतर बघूया मूर्तीचे तर फोटो काढू शकत नाही, बघूया तरी आर्ट्स मध्ये त्या दाखवतो तुम्हाला. होऊन घ्या अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. त्या साईडने सुरुवात करूया आपण. आर्टच्या डिस्प्लेला बघा मूर्त्या बघा. अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. खाली बघा मोठ्या मूर्त्या आणि वरती छोट्या मूर्त्या आहेत बघा.
चित्रशाला यांच्या बघा सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. साईडला बघा छोट्या मूर्त्या, त्यानंतर वरती बघा मोठे मोठे गणपती बघा, लालबागचा राजा, नंतर बघा सुंदर अशी मूर्ती, त्यानंतर खाली बघू शकता चंद्रावरती छोटा गणपती, त्यानंतर बघा एक सुंदर मूर्ती या साईडला बघा छोटे गणपती बाप्पा बघा कसे आहेत, खूपच सुंदर क्यूट. त्यानंतर बघा त्या पाठी मोठे गणपती बाप्पा. तर बघा या खूपच प्रसिद्ध अशा मूर्त्या झालेल्या इन्स्टॉल तुम्ही बघत असाल बघा. सुंदर अशी पाठी पण बघू शकता, सुंदर मूर्त्या. त्यानंतर बघा हे छोटे गणपती, त्यानंतर हा बघा केवढा मोठा छोटा गणपती बघू शकता. हे 3 युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर अशी गणपती मूर्ती, वरती पण छोटे छोटे गणपती आहेत बघा. आणि चित्रशाला संकुलमध्ये तुम्ही आला सुरुवातीला तर बघा या साईडला आहे अमर आर्ट्स आणि या साईडला आहे बघा गणेश चित्रशाला बघा. सार्थक आर्ट्स यांच्या बघा डिस्प्लेला सुंदर मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी बघा. या साईडला बघा तेजूबाई रुपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बाप्पा मोदक केवढा आहे बघा. पाठीमागे बघू शकता युनिक फेटेवाले मूर्ती आहेत बघा. या डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत त्यांच्या आणि सार्थक आर्ट्सच्या बघा. बघा सुंदर अशा मूर्त्या, गणपती बघू शकता तुम्ही केवढे मोठे आहेत बघा. सिंपल मूर्ती आहेत बघा, 2.5 ते 3 फुटाच्या मूर्ती आहेत बघा. साईडला बघा अन्वी आर्ट्स यांचे बघा गणपती कसे आहेत. श्रेय आर्ट्स यांच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. वेल्ले ब्रदर्स यांच्या खूप साऱ्या मूर्त्या इथे रेडी व्हायच्या आहेत. वा ते काम चालू आहे, मूर्त्या खूप रेडी व्हायच्या बाकी आहे. इथे साईडला बघा, या साईडला पण आहेत वेल्ले ब्रदर्स. साई गणेश चित्रशाला यांच्यावर डिस्प्लेला बघा अशा युनिक मूर्त्या आहेत बघा. 3 ह्या मूर्त्या, त्यानंतर बघू शकता 3 मूर्त्या, त्यानंतर या साईडला बघा 3 सुंदर अशा मूर्त्या बघा. प्रारंभ कला मंदिर यांच्या पण सुंदर अशा मूर्त्या बघा डिस्प्लेला बघा. मुंबईचा रायाची मूर्ती आहे, त्यानंतर या 3 मूर्त्या बघू शकता कशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. बघा डिस्प्लेला कशी एक युनिक मूर्ती बघू शकता तुम्ही. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा छोट्या छोट्या. प्रारंभ कला मंदिर यांच्या मूर्त्या बघा. असा सुंदर असा गणपती बाप्पा आहे बघा. तुम्हाला आता मूर्त्या दाखवतो सर्व बघा. लालबागचा राजा बघा. 3 फेस बघा. फेस किती क्यूट आहेत बघा, जवळून बघू शकता. क्यूट असे 3 फेस बघा. याच वर्षी रिव्हील झालेत. आर्टची मूर्ती बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. आपण ऑलरेडी विलेपार्लीचा वर्कशॉप आहे, त्याचे व्हिडिओ टाकले, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. राजेंद्र आर्ट यांच्या वर्कशॉपचा बघा फेस नंतर मूर्ती. तर तेजू काय आहे त्या टाईपमध्ये आहे बघा. बघा त्या साईडला आहे कलासागर आर्ट्स, तिथे मोबाईल अलाउड नाही. या साईडला बघा शिवाई आर्ट्स आणि पेशवा आर्ट्स आहे. शिवाई आर्टची सर्वात मोठी मूर्ती आहे बघा, तिचं काम चालू आहे. आपण नरे पार्कला आलोय, बघू शकता केवढं मोठं बघा इथे डेकोरेशन केलं. मला वाटतं इथं 25 तारखेला पाद्यपूजन सोहळा कार्यक्रम या साईडला होणार आहे बघा. बघू शकता एवढा सुंदर असा डेकोरेशन बघतोय. आणि त्या साईडला पण बघू शकता गणपती बाप्पाचा बघा डेकोरेशन वगैरे बनतंय सर्व. हा केवढा मोठा स्टेज आहे बघू शकता. या साईडला तुम्ही ही तयारी चालू आहे पाद्यपूजनाची, बघू शकता. जवळून दाखवलं तुम्हाला बघा. एक नंबर केवढे हाईट्स आहे बघा. आणि त्या साईडला बघा मंडप
केवढा बनतोय बघा. तिथे ट्रॉली वगैरे ठेवलेली आहे कारण इथे पाटपूजन सोहळा होणार आहे. त्यानंतर सुंदर अशी तयारी चालू आहे गणपतीच्या मंडपाची बघा. आज तो नरे पार्क जिथून गणपती खेचून बाहेर काढतात ना या चिखलातून, तोचा नरे पार्क बघू शकता. इथे मंडप डेकोरेशन. तर हीच आहे परेलच्या राजाची अपडेट. आता आपण जाणार गणेश गल्ली. गणेश गल्ली झालं. गणेश गल्लीत पण बघा मंडप चालू आहे बघा. एवढा मोठा मैदान आहे बघा. इथे पण मंडपचं काम चालू आहे बघा भर पावसात. कारण इथे पण 29 तारखेला पाटपूजन सोहळा होणार आहे. ती गुरुपौर्णिमा असते त्यावेळी दरवर्षी असतो बघा. होऊ शकता केवढा मोठा मंडप बनतोय. 22 फुटाचा प्रसिद्ध असा गणपती असणारा मुंबईचा राजा. ती बघा हा तो मैदान आणि इथेच बघा मंडप बनते. केवढं काम चालू आहे बघा त्या साईडला बघा. इथे दरवर्षी काही ना काहीतरी थीम असते. यावर्षी काय असणार आहे बघूया. बघू शकता हा गणेश गल्लीची हीच अपडेट आहे बघा. त्या साईडला बघू शकता. त्या साईडला ट्रॉली आहेत, खांब वगैरे आहेत. त्यानंतर मंडप बघा केवढं झालं कारण 29 तारखेला इथे पण पाटपूजन सोहळा असणार आहे. हा गणपती आज जागच्या जागीच बनवला जातो बघा. बघू शकता केवढा मोठा ग्राउंड आहे. हीच होती गणेश गल्लीची अपडेट. बघू शकता मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे. त्या साईडला बघा जे खांब वगैरे आहेत डेकोरेशनचे ते आहेत आणि त्या साईडला डेकोरेशन बनतोय बघा. केवढा मोठा मैदान आहे. हीच होती आजची गणेश गल्लीची जो मुंबईचा राजा प्रसिद्ध आहे त्याची अपडेट. आता आपण लालबागला जाणार आहोत. लालबागचा राजाचा जो मेन गेट आहे त्याचं बघा काम केवढं आहे. आता पाऊस पडतोय त्यामुळे प्लास्टिक टाकलेले आहे सर्व ठिकाणी बघू शकता. बघा आता आपण आतमध्ये जाणार आहोत. मोठा आहे पुन्हा एकदा बघून घ्या. त्यानंतर आपण आतमध्ये जाणार. बघा हा गेट आहे. पाऊस पडतोय त्यामुळे प्लास्टिक सर्व टाकलेले आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. लालबागच्या राजाचा जो मेन गेट आहे तो बघा एवढं काम झालंय. फक्त पाऊस पडतोय त्यामुळे प्लास्टिक टाकलेलं आहे बघा. इथून मेन एंट्री असते तुम्हाला दाखवतो बघा. लालबागच्या राजाचं बघा इथे काम चालू आहे. मेन गेट आहे तो बघा. एवढं काम झालंय बघू शकता. इथून एंट्री असते. छोटी गल्ली जिथून आतमध्ये जातो पण आपल्याला ते डेकोरेशन नंतर मोठी वाटते बघा. एवढं मोठं आहे बघू शकता तुम्ही. या साईडला पाऊस पडतोय खूप तरी तुम्हाला दाखवते बघा. या साईडला तरी होती गेटची एंट्री. आता आपण आतमध्ये काय बघूया. बघू शकता जे दुकान आहेत त्यांच्यावरती बघा जे LED वगैरे लावले असतात सर्व बघा. एवढी गल्ली छोटी वाटते. डेकोरेशन झालं तुम्हाला मोठी वाटत असेल बघा. तिचं काम चालू झालंय. मेन गेट आहे बघा त्या साईडला. तिथे लालबागचा राजा बसतो. आता आपण जाऊया तिकडे. डेकोरेशन केवढा बनते बघा. खूपच जास्त आहे बघा. तिथे आता प्लाय वगैरे उभं करण्यात आले बघा. समोर जी एंट्री आहे तिथलीच आहे ती. हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. समोरून केवढा मंडप बनतोय बघा. किती हाईटचा बघू शकता. साईडनी बघा केवढा काम चालू आहे बघा. लालबागच्या राजाचं खूप सारा काम चालू आहे बघू शकता. लालबागच्या राजाचा मेन मंडप बघू शकता. खूप सारा काम चालू आहे ते. तुम्ही वरच्यावर तुम्ही पाया पडू शकता बघा. लालबागचा राजा मार्ग आहे ते बघा. खूप रील वगैरे तुम्ही बघत असाल इथल्याच असतात त्या. साईडनी बघा केवढा मोठा डेकोरेशन चालू आहे बघा. किती हाईट आहे बघा लालबागचा राजा. साईडनी मेन गणपती बसतो ती साईड आहे. या गल्लीतून जिथे आपण आतमध्ये जातो तिथे भक्तांसाठी लाईन उभी राहायची. लाईन इकडे असते पुढे ते तुम्हाला मी दाखवणार. त्याच्या आधी बघा केवढा मोठा बघा मंडप बनतो. यावरती काहीतरी युनिक असणार आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. किती मोठी हाईट बघू शकता तुम्ही. तयारी पूर्ण झाली. लालबागच्या राजाच्या मंडपची आता तयारी चालू आहे बघा. ते बघा या साईडला पूर्ण लाईनी असतात ज्या उभ्या राहतो आपण वेट करत असतो इथे 4 ते 5 तास. त्यासाठीच बघा इथे कशी फक्त जणांची सोय करायला पाहिजे म्हणून बघा असं डेकोरेशन वगैरे केलं जातं. आणि इथे पूर्ण ग्रिल वगैरे लावली जाते. त्याचं काम चालू आहे बघा. इथे पिलर्स वगैरे पण आहेत. प्लायवूड वगैरे आहेत बघा. खूप जोरात काम चालू आहे. तिथे तुम्हाला मेन मंडप दाखवलं नाही. आता भक्तांसाठी जे आपण उभे राहतो त्यासाठी बघा जागा कशी आहे ते बनवली जाते बघा. केवढी मोठी जागा आहे बघा. हे भक्तांसाठी असते जागा पूर्ण बघा. हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. काला चौकीचा गणपती बसतो महागणपती त्याचा ऑफिस आहे. आता तिकडे काय अपडेट आहे का ते तुम्हाला मी सांगणार. आपण चिंतामणीला जाणार आहोत. त्याच्या आधी बोललो काला चौकीला जाऊन बघूया काय अपडेट आहे. चला आता तिकडे जाऊया. काला चौकीचा महागणपती इथे बसतो बघा. तिथे अजून काय डेकोरेशन वगैरे तयारची सुरुवात वगैरे काय झाली नाही बघा. तिचा पाठपूजन सोहळा वगैरे होता त्यावेळी आपण आलेलो बघा. तिथे पूजा वगैरे झाली बघा. हा एवढा मोठा ग्राउंड असतो तिथे बसतो का. सध्या काय तिथली अपडेट नाही. बोललो आता मी चिंचपोकलीला जाणार आहे त्याच्या आधी बोललो अपडेट देतो बघा. ते पूजा वगैरे झाली. या चालीतून गणपती येतो बघा. एवढी मोठी चाल आहे बघा. तुम्हाला वाटेल मोठी म्हणजे जागा केवढी कमी आहे बघा. इथून गणपती आतमध्ये येतो. हीच ती चाल बघू शकता केवढी हाईट. इथूनच गणपती आतमध्ये येतो. यावर्षी आपण येणार आहोत तोही सीन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हीच होती बघा काला चौकीच्या महागणपतीची अपडेट. चिंचपोकलीचा चिंतामणीची आज अपडेट देतोय. 2 व्हिडिओ टाकले त्यात चिंचपोकलीच्या चिंतामणीची अपडेट नव्हती बघा. तेव्हा मंडप थोडा बनतोय बघा. मंडपला सुरुवात झाली. परवाच मंडप पूजन झाला होता आता बघा. पाऊस पडतोय तरी काम चालू आहे बघा. या साईडला बघू शकता केवढा मोठा मंडप बनणार आहे. साईडने बघू शकता केवढा मोठा मंडप बनणार आहे बघा. आणि कालच रिव्हील झाले थीम. बालाजी सारखा गणपती बनणार आहे यावर्षी. चिंचपोकलीचा चिंतामणी सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणीची ट्रॉली बघा. इथे कलर वगैरे केला. पाठ वगैरे बघू शकता. तर बघा कलर पूर्ण केलाय कारण आता पाठपूजन सोहळा आहे. त्यानंतर बघा सर्वांचा लाडका चिंतामणी आणि देवी
पुन्हा एकदा बघू शकता ट्रॉली बघून घ्या, कलर वगैरे सर्व झालाय आणि आता मंडपचं काम चालू झालंय, कारण परवाच मंडप पूजन झालंय. काहीच होती आपल्या लाडक्या चिंतामणीची अपडेट बघा, ह्या साईडला बघू शकता काम जोरदार चालू झालंय आता. तर मंडप पूजन वगैरे झालंय बघा, ह्या साईडला बघू शकता. त्या दिवशी मंडप पूजन झालं अजूनही अरे 2 ते 3 दिवस झालं मंडप पूजन झालं. त्यानंतर बघा बांबू वगैरे आहे, त्यानंतर रॉड वगैरे त्या साईडला बघू शकता. त्या साईडला बघू शकता लोखंड वगैरे सर्व आलाय मंडपचा, कारण 25 तारखेला पाटपूजन सोहळा होणार आहे. वरती तयारी तर तुम्हाला दाखवली, पावसात पण काम चालू आहे. त्या साईडने दाखवलं, बाहेरच्या साईडने बघा एवढं मोठं काम बघा चालू झालंय आता. यावर्षी काय विशेष आहे डेकोरेशन बघूया, कारण थीम तर रिव्हील झाली. प्रति बालाजी असणार आहे गणपती यावर्षी. मागच्या वरती संभाजी महाराज होता, यावरती प्रति बालाजी असणार आहे बघा. डेकोरेशन बघू शकता. भर पावसात खूप सारं काम चालू आहे इथे.